बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भीम, जय 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 भीम, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि तसेच मंचावरती उपस्थित आदरणीय भीमराव साहेब आंबेडकर, भंतेजी विनाचार्यजी, आदरणीय भिक्खू संघ, राजेंद्रभाऊ पातोडे, अरविंद तायडे साहेब, युजी बोराडे साहेब, भंडारे साहेब आणि तसेच भारतीय बौद्ध महासभेचे तमाम पदाधिकारी, इथे उपस्थित तमाम उपासक उपासिका, माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा मानाचा प्रेमाचा सप्रेम क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, जर आपण आज इतिहासाची पुस्तकं बघितली, जर आपण आज इतिहास बघितला, टेक्स्ट बुक्स बघितले आणि जास्तीत जास्त झालेले प्रकाशन आणि इतिहासाची नोंद बघितली, तर आजही इतिहासाच्या नोंदमध्ये, शाळेच्या टेक्स्ट बुक्स मध्ये, सगळ्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आजही भीमा कोरेगावचा लढा, भीमा कोरेगावचं युद्ध हे ईस्ट इंडिया कंपनी वर्सेस पेशवा रेजिमेंट ऑफ मराठा एम्पायर अशी नोंद केली जाते. आजही हे लढाई, आजही हे युद्ध ब्रिटिशांच्या मधलं आणि मराठा एम्पायरच्या मधलं म्हणजे मराठा साम्राज्याच्या मधलं युद्ध होतं. पण आजही इकडच्या व्यवस्थेने, इकडच्या मनुवादी व्यवस्थेने हा इतिहास वगळायचा आणि हा इतिहास पुसायचा प्रयत्न केलाय की आज इथे 500 शूरवीर महारांनी इकडच्या मनुवादी व्यवस्थेला आणि पेशवाई व्यवस्थेला कापून मातीत टाकण्याचं काम केलं होतं. तो इतिहास पुसण्याचं काम आज ही व्यवस्था करते. पण मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, जोपर्यंत 31 डिसेंबरला, 1 जानेवारीला लाखोच्या आणि करोडोच्या संख्येने आज जसे आपण इथे उपस्थित झालो, तसंच दरवर्षी जर आपण भीमा कोरेगाव विजय स्तंभाला अभिवादन करायला उपस्थित झालो, तर हा इतिहास पुसणं कोणाच्या बापाला सुद्धा शक्य नाही, हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. कारण मित्रांनो, मुद्दा समजून घ्या, 1 जानेवारी 1927 मध्ये बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा भीमा कोरेगावच्या इथे आलेले आणि त्यांनी आपल्याला आपला इतिहास समजून सांगितला होता. आणि त्यांनी आपल्याला आपल्या इतिहासामध्ये हे सांगून सांगितलं होतं की ही लढाई फक्त ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशव्यांच्या मधली नव्हती, तर ही लढाई इकडची जाती व्यवस्था संपवण्याची लढाई होती. ही लढाई इकडच्या महारांनी, इकडच्या पेशवाईच्या विरुद्ध, इकडच्या ब्राह्मणशाहीच्या विरुद्ध एक बंड पुकारण्याची लढाई होती. आणि त्याचबरोबर ही लढाई एका बंड पुकारण्याच्या प्रतीकाची लढाई होती. आणि म्हणून आज फक्त महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या भारतामध्ये आपण भीमा कोरेगावचा विजय स्तंभ हा लढायांचा, योद्धांचा आणि आपण जो बंड पुकारलाय त्या बंडाचं प्रतीक म्हणून आपण साजर करतो. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच सांगू इच्छितो की आज आपण जे इकडे जमलं ते भीमा कोरेगावच्या 500 शूरवीरांना वंदन करायला, अभिवादन करायला जमलोय. पण आपल्या सर्वांची ही जबाबदारी असली पाहिजे की ज्या पद्धतीने त्या शूरवीरांनी इकडच्या व्यवस्थेला, मनुवाद्यांना, पेशवाईला अंगावरती घेतलं, छातीवरती घेऊन इकडच्या पेशवाईला पराभव केला, इकडच्या पेशव्यांच्या सैन्याला कापून इकडची जात व्यवस्था, पेशवाई आणि मनुवादी व्यवस्था ही मातीत गाडली, तो इतिहास आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. आणि त्याच 500 शूरवीर महारांकडनं आपल्याला प्रेरणा घेऊन, अभिवादन करून हा संकल्प पुढे चालायचा आहे की ज्या पद्धतीने त्या 500 लोकांनी मनुवादी व्यवस्था आणि इकडची पेशवाई टाकून मातीत काढली होती, त्याच पद्धतीने ह्याच्या पुढे येणारे जिथे जिथे अन्याय होईल, जिथे जिथे अन्याय अत्याचार होईल आणि जिथे जिथे आपल्यावरती जातीचे अत्याचार होतील, त्याच पद्धतीने आपल्याला ह्या 500 महारांकडनं अभिवादन आणि प्रेरणा करून पुढे जाऊन ह्या व्यवस्थेला मातीमध्ये गाडायचंय आणि जातीवाद संपवायची आपल्याला संकल्पना करायची. एवढा आज आपल्याला महत्वाचा संदेश दिला.
कारण मित्रांनो, मुद्दा समजून घ्या. मुद्दा अतिशय सोपा आहे. जर त्या जमान्यामध्ये 500 महारांनी अख्ख्या पेशव्यांच्या सैन्याला अंगावर घ्यायची हिंमत दाखवली असेल, तर तो आपल्याला एक प्रेरणा देतोय आणि तो आपल्याला आपली पुढची दिशा दाखवतो. आज आपण प्रत्येक पावलावर, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक विषयामध्ये आपण पुढाकार केलेला आहे आणि आपण आपली तरक्की केलेली आहे. पण आपण आपल्या खऱ्या अर्थाने तरक्की आणि पुढाकार जोपर्यंत नाही करू शकत, जोपर्यंत जसं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं तसं आपण शासन करती जमात नाही बनू. बाबासाहेबांनी आपल्याला एक महत्वाचा संदेश दिला होता की जाऊन आपल्या घरावरती द्या की आपल्याला शासन करती जमात बनायची. त्याच पद्धतीने जर आपण बघितलं तर आज शिक्षण असो, आरोग्य असो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असो, क्रीडा असो, मीडिया असो, आज आपल्या लोकांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला छापा ठेवलेला आहे. फक्त आपण शासन करती जमात राहिलो. म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आज आपण भीमा कोरेगाव इथे विजय स्तंभाच्या खाली लावून हीच आपण एक आश्वासन देऊ आणि आपण सर्वांना हे आश्वासन देऊ की जसं बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते, त्यांच्याच विचारावरती चालू, त्यांच्याच स्वप्नावरती चालू, आपण एक दिवशी स्वतःला शासन करती जमात म्हणून इकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रस्थापित करायचंय म्हणजे करायचं. आणि म्हणून मित्रांनो, आज आपण इथे एक महत्वाचा संकल्प करूया. करायचा संकल्प मग म्हणा माझ्या मागे, मी आंबेडकरवादी चळवळ माझ्या खांद्यावरती घेईन. मी संविधानिक हक्क आणि अधिकारांच्या रक्षण करून न्यायासाठी लढेन. परत आहे का? मी संविधानिक हक्क आणि अधिकारांचे रक्षण करून न्यायासाठी लढेन. मी आंबेडकरवादी विचारांच्या लोकांना सत्तेत बसवेन. मी आंबेडकरीवादी लोकांना सत्तेत बसवेन आणि मी सत्ताधारी बनेन. आणि मी सत्ताधारी बनेन. आणि मित्रांनो, जाता जाता मी आपल्या सर्वांना एवढाच संदेश देतो की आता आपल्या सर्वांसमोर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आलेली. 15 तारखेला महानगरपालिकेचं इलेक्शन आहे आणि ह्या इलेक्शनमध्ये आपल्या सर्वांना नुसता एकच निर्धार करायचा आहे, एकच संकल्प करायचा आहे की माझ्या इकडनं जो माणूस निवडून येईल तो फक्त आणि फक्त आंबेडकरवादी विचारांचा असला पाहिजे आणि तो फक्त आणि फक्त संविधानाच्या रक्षणासाठी काम करायला असला पाहिजे. कारण मित्रांनो, ज्या पद्धतीने इकडची एक पेशवाई व्यवस्था उभी राहत होती, आज परत एका अर्थाने RSS आणि भाजपच्या माध्यमातून एक नवी पेशवाई आपल्या सर्वांसमोर उभी राहिलेली आहे. आणि जर खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांचे छावे असलो, जर खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांच्या औलादी असलो, तर आपल्या सर्वांना हा निर्धार करायचा आहे की त्या जमान्यामध्ये माझ्या पूर्वजांनी पेशवाई काढली होती आणि आज 2026 मध्ये मी आणि माझे साथीदार ही नवी पेशवाई मातीत काढल्याशिवाय थांबणार नाही आणि राहणार नाही. आणि म्हणून इकडच्या संविधानाच्या रक्षणाकरताना सर्व माणसांना मला एकच संदेश द्यायचा आहे की जर कोणी अन्याय अत्याचार करायला उभा राहिला, जर कोणी जातीवाद करायला उभा राहिला किंवा जर कोणी इकडच्या एसटींना ओबीसींना दाबायला उभा राहिला, तर त्यांना एक गोष्ट फक्त ठामपणाने सांगायची आहे की आम्ही बाबासाहेबांचे छावे आहोत, आम्ही बाबासाहेबांच्या औलादी आहोत आणि आम्ही बाबासाहेबांच्या विचारावरती चालत राहू आणि संविधानाच्या मार्गाने लढत राहू. पण हे नका विसरू की आम्ही बाबासाहेबांची औलाद आहोत आणि दुसऱ्या बाजूला आम्ही सिद्धनाथ महारची पण औलाद आहोत. आणि म्हणून जर कोणी आणे केलं तर त्याला कार्य केल्याशिवाय थांबणार नाही. आणि जर कोणी परत इकडे नवीन पेशवाई उभी करायची ठरवली तर त्याला मातीत गाडल्याशिवाय थांबणार नाही. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. आपल्या सर्वांना माझा जय भीम, जय संविधान. आपल्या सर्वांना शौर्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या सुद्धा शुभेच्छा देतो. जय भीम, जय संविधान.